करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्त्वपूर्ण चर्चा। ज्येष्ठ शिक्षक आणि शिंदे गटाचे ग्रामीण नेते आबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट। अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी करमाड येथे घेतली। दौऱ्यावर असताना भोसले यांच्या निवासस्थानी ही भेट घेतली। या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली। शेतकरी पुत्र म्हणून दोघांची ही भूमिका शेतकऱ्यांसाठी सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कृषी क्षेत्रातील अडचणी, मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांचे हक्क, बाजारपेठेतील समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यांवर चिंतन करण्यात आले। शिवाजीराव सोळुंके पाटील यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेविषयीची माहिती भोसले पाटील यांना दिली। संघटनेचे महाराष्ट्रात सध्या जाळे वेगाने विस्तारत असून लवकरच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामीण भागातील शेतकरी हा संघटनेचा केंद्रबिंदू असून त्यांच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। त्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धोरणात्मक चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे। शिवाजीराव सोळुंके पाटील व आबासाहेब भोसले यांची ही भेट शेतकरी प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे। दोघांचीही कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने या चर्चेला स्थानिक पातळीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। आमचे परम मित्र आबासाहेब पाटील भोसले या ठिकाणचे प्रतिष्ठित नागरिक आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले त्यांना यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले। आम्ही जुने मित्र कैलासनगरपासून, परंतु मग आता त्यांना मी भेटायला आलो। त्यांना भेटून इतका आनंद झाला, बस ईश्वराच्या चरणी अशी प्रार्थना आहे इथून पुढे त्यांना असं आरोग्य अतिउत्तम आणि सुंदर पद्धतीचं लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। त्यांच्या हातून चांगलं गावातल्या लोकांचं, इतर समाजाचं सामाजिक कार्यक्रम तो पुरस्कार चांगले काम करू। महाराष्ट्र समाचार न्यूज। सामाजिक कार्य घडवणार